तर आज आपण बनवूया हॉटेल स्टाईल छानपैकी अशी मस्त मटर पनीरची भाजी। ही भाजी खूपच टेस्टी लागते खायला। तर इथे मी 2 कांदे घेतलेत, अशा आकारात कट करून घ्यायचे आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्यात। तर मुठभर काजू आणि कांदे आपण एक 5 ते 10 मिनिटे शिजवून घेऊयात। तोपर्यंत आपण इथे दुसरं पेस्ट तयार करून घेऊ। इथे घेतलं मी टोमॅटो, अद्रक, लसूण, थोडीशी हिरवी मिरची, थोडी लाल मिरची आणि त्याचं पण आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत। आणि कांद्याचं काजूचं पेस्ट आपण वेगळं तयार करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण छानपैकी मस्त पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही भाजी ना खायला खरंच खूप छान लागते, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर इथे मी पनीर घेतले, अशा आकारात कट करून घ्यायचे। त्यात थोडंसं मीठ, तेल, हळद टाकून छान फ्राय करून घेऊया आपण गोल्डन रंग येईपर्यंत। तर इथे पनीर फ्राय झाले आपलं आता। तर इथे कढई ठेवली, त्यात टाकायचे तेल आणि आपल्या टोमॅटो आणि अद्रक लसणाचं जे पेस्ट तयार केलं होतं ते फ्राय करून घेऊया आपण। इथे मी घेतलाय मटर पनीरचा मसाला 2 चमचे घेतलाय, त्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून ठेवायचंय। हे बघा, आपलं टोमॅटोचं पेस्ट छान तयार झालंय इथं। त्यानंतर त्यात टाकायचंय काजूचं आणि कांद्याचं पेस्ट। हे सगळं छान फ्राय होऊ द्यायचंय, छान तेल सुटेपर्यंत मसाला आपला फ्राय झाला पाहिजे। आणि त्यानंतर त्यात आपण टाकू मटर पनीरचा जो मसाला घेतला होता आपण भिजवून ठेवला होता तो टाकणार आहोत आणि याला छान फ्राय करून घ्यायचंय। छान तेल सुटेपर्यंत मसाले परतवून झाले पाहिजे, तरच ही भाजी छान लागते खायला। तर इथे मी वाटाणे आपले शिजवून घेतले होते, भिजत ठेवले अगोदर, नंतर शिजवून घेतलेत आणि ते टाकलेत। त्यानंतर टाकले पनीर आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचंय। पाणी खूप जास्त टाकायचं नाहीये, कारण की ही ग्रेव्ही घट्टच छान लागते। त्यानंतर टाकूया मीठ आणि कसुरी मेथी। तर हे बघा, अशा प्रकारे आपली मटर पनीरची भाजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।